Students, now we are going to study in this video logic application of logic to switching circuits. म्हणजेच लॉजिकचा वापर आपण स्विचिंग सर्किटमध्ये कसा करू शकतो ह्याचा स्टडी आपण यामध्ये करणार आहे. See here the sentences. We shall study how the theory of logic can be applied in switching network. Now we have seen the logical statement which can be either true or false. Means in this statement there are either the truth values of R, T or F. Now similar situation is in electrical devices also. Because if the switch is on, it allows the electric current to pass through it. And if the switch is off, it does not allow the electric current to pass through it. स्विच ऑन असेल तर इलेक्ट्रिक करंट पास होईल आणि स्विच जर ऑफ असेल तर इलेक्ट्रिक करंट हा पास होणार नाही. मग तशीच कंडिशन जसा आपण ट्रूथ टेबलमध्ये पाहिला होता किंवा आपण स्टेटमेंट्स पाहिलेले होते त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स असे जे दोन व्हॅल्यूज येत होते तशीच कंडिशन इथे पण असणार आहे. स्विच एकतरी तो ऑन असेल किंवा ऑफ असेल. म्हणजे त्यामध्ये करंट फ्लो होईल किंवा नाही यापैकी एक कंडिशन असेल. सो स्विच फर्स्ट विल सी डेफिनेशन ऑफ स्विच. अ स्विच इज टू स्टेट डिव्हाइस यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. हे आपण फिजिक्समध्ये पाहिलेलं आहे की स्विच म्हणजे काय. Now switches are denoted by letters S1, S2, S3, etc. See here, we have shown here the switch here. Diagrams of switching circuit you can draw like this. Give here arrow. There is a switch S here. Now here in this diagram we have shown switch S is there, lamp is there and battery is there. When the switch is closed here, when the switch is closed, क्लोज म्हणजे हा जेव्हा हा इथे क्लोज होईल तेव्हा या सर्किटमधून करंट पास होईल. मग जेव्हा करंट पास होईल त्यावेळेस काय होणार, लॅम्प हा ऑन होईल. म्हणजे जेव्हा स्विच हा क्लोज होईल तेव्हा लॅम्प ऑन होईल अशी कंडिशन यामध्ये असेल. ऑन ऑर ऑफ यापैकी एक कंडिशन. Now when the switch is S is closed, the current flows in the circuit. Hence the lamp glows. When the switch S is open, then the current does not flow in the circuit. Then the lamp does not glow. आता आपण जे आता ऐकलेले त्याप्रमाणेच. Now in the statements there may be P statement, Q statement, P, Q, R असे स्टेटमेंट्स असतील. मग प्रत्येकाला आपण स्विचला नाव देऊ आपण. P statement means it is switch S1 and negation P means it is switch S1 dash. Similarly Q statements means it is switch S2 and negation Q means it is a switch S2 dash. Remember this. P statement म्हणजे switch S1, negation P म्हणजे switch S1 dash आणि Q म्हणजे स्विच S2 आणि निगेशन Q म्हणजे स्विच S2 डॅश. आता आपण पुढे जाऊया. नाव जसं आपण ट्रूथ टेबल पाहिलेलं आहे तर सर्किट डायग्राममध्ये आपण इथे टेबल तयार करणार आहे. इथे सुद्धा त्याला इनपुट आउटपुट टेबल म्हणतात. इट इज कॉल्ड इनपुट आउटपुट टेबल or it is called as switching table also. We have to prepare input output table. Now in input output table we represent 1 when the state of the switch is on and 0 when the state of the switch is off. जेव्हा ऑन असेल तेव्हा 1 लिहायचा आणि जेव्हा ऑफ असेल स्विच ऑफ असेल तेव्हा 0 येणार. म्हणजे TF जसं लिहित होतो आपण TFच्या ठिकाणी इथे 1 0 येणार, Tच्या ठिकाणी 1
इथे हा जो 1 दिसतो आपल्याला, हा काय येणार, टीच्या ठिकाणी 1 आणि एफच्या ठिकाणी 0. म्हणजे ट्रू असेल तर इथे स्विच ऑन आणि स्विच ऑफ म्हणजे 0. एफला स्विच ऑफ असं कन्सिडर करायचं आहे. लक्षात आलं? लॉजिकचा वापर आपण स्विचमध्ये करणार आहे, स्विचिंग सर्किटमध्ये करणार आहे. इथे PQR अशी स्टेटमेंट्स असतील आणि आपण त्याचा इथे उपयोग करून घेऊ. आपण आता स्विचेस जे आहेत त्यांची कंडिशन कशी असू शकेल, कारण एकापेक्षा जास्त स्विचेस असणार आहेत, मग त्यामुळे ते कसे असतील ते आपण बघतोय. आपण देर आर 2 कंडिशन्स. स्विचेस इन सिरीजमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये असतील. 2 स्विचेस जेव्हा एका लाईनमध्ये असतील तेव्हा त्यांना स्विचेस इन सिरीज असं म्हणतो आपण. नाव 2 switches S1 and S2 connected in series and electrical lamp is shown in this figure. हा जो आहे तो आपल्याला दाखवलेला आहे इथे दाखवलेला आहे. यामध्ये S1 S2 असे 2 स्विचेस आहेत. ते लॅम्प दिसते, बॅटरी काढलेली आहे. हा सर्किट डायग्राम आहे आणि यामध्ये S1 आणि S2 हे असे सिरीजमध्ये एका लाईनमध्ये आहेत. दोन्ही स्विचेस एका लाईनमध्ये आहेत. मग इथे लिहिणार कसं आपण, पी स्टेटमेंट मीन्स स्विच S1, क्यू स्टेटमेंट स्विच S2 अँड हिअर L इज द लॅम्प L. सो द स्विचिंग टेबल, आता इथे इनपुट आउटपुट टेबल जो आहे तो कसं दाखवणार आपण, जेव्हा स्विचेस हे सिरीजमध्ये असतात म्हणजे एका लाईनमध्ये असतील तेव्हा तो स्टेटमेंट जो आहे तो P अँड Q असणार आहे. कंजंक्शन स्टेटमेंट असेल. कंडिशन जी आहे ती कंजंक्शनची असेल. हा स्विचिंग टेबल आहे. पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट. पी म्हणजे TF लिहितो आपण त्याप्रमाणे F1100 असेल. क्यू स्टेटमेंटमध्ये आपण TF लिहितो म्हणजे 1010. जेव्हा दोन्ही स्विच हे ऑन असतील म्हणजे 1 तेव्हा त्यामधून करंट फ्लो होईल आणि बल्ब लागेल. बल्ब इज ऑन, so lamp is on, so it is 1. Here second step is switch S1 is closed, S2 is open, then current does not flow and the bulb will off. In third condition, switch S1 is open, switch S2 is closed, then also current does not flow, then it is 0. In fourth condition, if S1 is open and S2 is also open, then current does not flow through the circuit, so the bulb will off. Now, next condition we will see 2 switches in parallel. Here, switch S1 and S2 is there. S1 and S2, these are connected in parallel. इथे दोन्ही जे सर्किट्स आहेत S1 आणि S2 हे जे स्विचेस आहेत हे दोन्ही पॅरललमध्ये जोडलेले आहेत. इथे लॅम्प आहे आणि बॅटरी आहे. नाव स्विच S1 मीन्स P स्टेटमेंट अँड Q स्टेटमेंट मीन्स स्विच S2. L will be the lamp. Now see in this first condition is P is 1, Q is 1 means S1 is closed and S2 is also closed. जेव्हा हे बंद होईल, हे दोन्ही आपण जेव्हा क्लोज करू तेव्हा काय होणार, करंट दोन्हीमधून जाणार, इथूनही जाणार आणि करंट असा कंप्लीट होऊन इथे या सर्किटमधून जाईल आणि लॅम्प ऑन होईल. म्हणून इथे करणार P or Q. ही कंडिशन जी आहे ती ऑरची कंडिशन. 1 or 1 is 1. सेकंड कंडिशनमध्ये S1 is closed आणि S2 is open. बघा इथे S1 क्लोज म्हणजे 1 आणि Q S2 ओपन ठेवला आहे म्हणजे 0. बघा इथे काय होणार, हा क्लोज केला आणि हा ओपन. क्लोज असल्यामुळे इथे जेव्हा सर्किट इथे करंट पास होईल, इथे हा ओपन आहे, करंट हा असा कंप्लीट होईल, इथून जाईल. इथे क्लोज असल्यामुळे हा करंट इथून येणार आणि इथे S2 हा ओपन आहे
म्हणून हा करंट हा असा फ्लो होईल S1 मधून आणि इथे असे येईल आणि बल्ब ऑन होईल. म्हणून इथे कंडिशन ॲट 1 or 0 इज 1. थर्ड कंडिशनमध्ये P0 आहे Q1. P0 म्हणजे S1 हा ओपन आणि S2 हा क्लोज. S1 ओपन आहे आणि S2 हा क्लोज केला. जेव्हा या सर्किटमधून करंट पास होईल तेव्हा हा इथे ओपन असल्यामुळे इथे करंट जाणार नाही. S2 हा क्लोज आहे म्हणून करंट हा इथून पास होईल S2 मधून आणि हा कंप्लीट होईल सर्किट आणि इथे लॅम्प ऑन होईल. म्हणून इथे कंडिशन येणार 0 or 1 इज 1. फोर्थ कंडिशन आहे 0 0 म्हणजे दोन्ही ओपन असतील. दोन्ही ओपन असेल तर सर्किटमधून करंट फ्लो होणारच नाही म्हणून लॅम्प लागणार नाही म्हणून इथे कंडिशन 0 येणार. व इथे एक जरी क्लोज असेल तरी करंट पास होतो आणि बल्ब लागतो म्हणून इथे काय येणार, ही कंडिशन जी आहे ती पॅरलल कंडिशन आहे. ऑरची कंडिशन ऑरमध्ये पाहिलं होतं आपण टी or T is T, T or F is T, F or T is a T. एक जरी T असेल तरी T येणार, दोन्ही F असेल तरच F आहे. कशामध्ये? डिजंक्शनमध्ये. तीच कंडिशन ते पॅरललसाठी आहे म्हणून इथे हे दोन्ही जे आहेत ते पॅरलल म्हणजे पॅरलल कंडिशन जी आहे स्विचेसची ती आपली डिजंक्शनची कंडिशन लॉजिकमध्ये असेल. म्हणून इथे पॅरललसाठी डिजंक्शन वापरलेला आहे आणि हा जो अँड आहे तो सिरीजसाठी वापरलेला आहे. म्हणजे सिरीज जेव्हा दोन्ही स्विचेस हे एका रेषेत असतील तेव्हा अँड हा सिम्बॉल वापरायचा आणि जेव्हा दोन्ही स्विचेस हे पॅरललमध्ये असतील तेव्हा ऑर सिम्बॉल वापरायचा. आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 इज एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. सर्किट डायग्राम दिलेला आहे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणजे लॉजिकमध्ये लिहायचा आहे. राईट इनपुट आउटपुट टेबल also. Now here in first example, here see S1 and S2, these are connected in parallel, and here S1 dash and S2 dash, these are two switches connected in series. So first we have to write here, let P means switch S1, Q means switch S2 and L be the lamp. Now the given circuit is expressed as, आता इथे एक्झाम्पलमध्ये P or Q म्हणजे S1 S2 हे पॅरलल आहेत म्हणजे P हा P झाला आणि हा Q हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत म्हणजे P or Q येणार. हा एका ब्रॅकेटमध्ये आणि यालाच पॅरललमध्ये म्हणजे ऑर तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचा S1 डॅश म्हणजे निगेशन P आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q म्हणजे ते टोटल हा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल तो काय येणार in one bracket P or Q or in second bracket negation P or negation Q. See the answer. See this here. P or Q or negation P and negation Q. And we have to write the input output table means we have to draw the table here. Now taking the statements P and Q. P statements write in this the entries 1 1 0 0. जसं आपण P ट्रूथ टेबलमध्ये TTFF लिहित होतो इथे टीच्या ठिकाणी 1 आणि Fच्या ठिकाणी 0 येणार. आणि Q म्हणजे TF लिहित होतो आपण इथे 1 0 1 0 लिहायचं. त्यानंतर निगेशन Pचा कॉलम निगेशन Qचा कॉलम. निगेशन P म्हणजे ह्याचा निगेशन 1च्या ठिकाणी 0 आणि 0च्या ठिकाणी 1. Q सुद्धा तसाच 1च्या ठिकाणी 0 आणि 0च्या ठिकाणी 1. आता P or Q हा पहिला ब्रॅकेट घेतला P or Qचा. P or Q या दोन्हीचा ऑर या दोन्हीमध्ये ऑरमध्ये काय येणार एक जरी 1 असेल तरी 1 म्हणजे 1 1 1 1 1 or 0 is 1 0 or 1 is 1 0 or 0 is 0. त्यानंतर निगेशन P अँड निगेशन Q या दोन्हीचा अँडमध्ये काय एक जरी 0 असेल तरी 0 0 0 0 अँड 0 is 0 0 अँड 1 is 0 1 अँड 0 is 0 1 अँड 1 is 1. आता या
इथे कंप्लीट जो आहे तो या दोन ब्रॅकेटचा ऑर आहे, या दोन कॉलमचा ऑर म्हणजे 1 ऑर 0 इज 1, 1 ऑर 0 इज 1, 1 ऑर 0 इज 1, 0 ऑर 1 इज 1. समजलं? जर तुम्हाला हा अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे TF लिहू शकता. आपण जसा ट्रूथ टेबल तयार केला होता तसा ट्रूथ टेबल तयार करायचा आणि ब्रॅकेटमध्ये टीच्या बाजूला 1 लिहायचा आणि एफच्या बाजूला 0 लिहायचा. नंतर पहिल्यांदा हा टेबल पूर्ण ट्रूथ टेबलप्रमाणे TFमध्ये तयार करायचा आणि जिथे टी आहे तिथे 1 लिहायचा आणि जिथे एफ आहे तिथे 0 लिहिलं तरी हा टेबल हा चालेल, तसा लिहिला तरी चालेल. सेकंड एक्झाम्पल बघा. यामध्ये S1 S2 एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे S1 S2 आर इन सिरीज. हियर S1 dash S2 dash आर ऑल्सो इन सिरीज and here there is a third switch S3. So there are three statements P, Q, R. P means switch S1, Q means switch S2 and R means switch S3. So the logical expression is, here S1 and S2 are connected in series. So write in one bracket P and Q. Here these are connected in parallel and these two switches are in series. So in second bracket S1 dash means negation P, S2 dash means negation Q. So negation P and negation Q. And these two are connected in series with S3. So it is and R. So the complete statement is in one first bracket P and Q, or second bracket negation P and negation Q and R. See the answer, P and Q or negation P and negation Q and R. Here also we have to draw the input output table similarly as in first example. Here there are three statements P, Q, R. So there are 8 rows in this. P means 1 1 1 1. जसं आपण ट्रूथ टेबलमध्ये पी स्टेटमेंट लिहिताना 4 वेळा टी 4 वेळा एफ लिहिला होता. क्यूमध्ये 2 टी 2 एफ, आरमध्ये अल्टरनेट टी एफ. तसंच इथे 4 1 4 0, इथे 2 1 2 0, 2 1 2 0, त्यानंतर इथे 1 0 1 0. सेम. जर तुम्हाला हा अवघड वाटत असेल तर नेहमीप्रमाणे TFमध्ये लिहा आणि टीच्या बाजूला 1 लिहा, एफच्या बाजूला 0 लिहा. त्याप्रमाणे हा ट्रूथ टेबल तयार करून घ्यायचा आहे. थर्ड एक्झाम्पल सुद्धा सेम तसंच आहे. बघा तुम्ही इथे S1 S2 हे पॅरललमध्ये जोडलेले आहेत म्हणून काय येणार P और Q येणार. इथे S2 आहे सिरीजमध्ये जोडलेला म्हणून अँड Q येणार. पुन्हा त्याला अँड S3 S1 डॅश म्हणजे R and R or negation P. The total statement, the logical statement kind of complete logical statement is in one bracket P or Q and Q and in second bracket R or negation P. And draw the input output table. See the answer here, P or Q and R or negation